नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वंदना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू संस्कृतीप्रमाणे अनेक विविध प्रकारचे सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. चैत्र मासारंभ सुरू झालेला आहे आणि आता चैत्रामध्ये आपल्या इथे आपण मोठ्या उत्साहात घरोघरी गुढ्या उभारत असतो. तर कित्येक जणांना माहीत नसते की आपण गुढ्या तर उभारतो, पण का उभारतो, याचा इतिहास काय आहे, याचं महत्त्व काय आहे. घरामध्ये लहान मुलं असतात, त्यांना सुद्धा प्रत्येक सणाची माहिती करून द्यायला हवी की जे घरामध्ये आपले ज्येष्ठ असतील त्यांनी कथा स्वरूपात आपल्या चिमुकल्यांना माहिती सांगायला पाहिजे, जेणेकरून आपल्या संस्कृतीचे जतन होईल. तर जाणून घेऊयात हा गुढीपाडव्याचा इतिहास. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होत असते आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प केले जातात, नवीन शुभ कार्याला सुरुवात केली जाते. घरोघरी गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो. पाडवा हा एक सण नाही तर एक संकल्प आहे, नवीन जीवनशैलीचा, नव्या संकल्पाचा. पाडव्याच्या दिवशी चालत आलेल्या परंपरेनुसार सकाळी लवकर उठून स्नान केले जाते. त्या स्नानामध्ये जे पाणी वापरलं जातं त्याच्यामध्ये प्रामुख्याने कडुनिंबाच्या पाण्याचा उपयोग केला जातो, जेणेकरून की वनस्पती औषधीच्या गुणधर्माने जे काही त्वचा रोग असतील त्याला या पाण्यामुळे उपयोग होतो, फायदा होतो. तसेच पारंपरिक वस्त्र परिधान करून गुढीची पूजा आरती केल्या जाते, नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच प्रसाद म्हणून कडुनिंबाचा जो फुलोरा असतो, फुलोरा आणि गुळ याचा उपयोग केला जातो आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. त्याच्यामागे सुद्धा एक गूढ अर्थ लपलेला आहे, तो म्हणजेच की जीवनात, नात्यामध्ये काही कडू गोड अनुभव येत असतात आणि या कडू गोड अनुभवातून सुद्धा त्याला सामोरे जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदी कसं राहायचं ते या प्रसादाच्या माध्यमातून आपल्याला समजते. तर या आनंद उत्सवाचं महत्त्व आणि कारण काय आहे, तसेच हा उत्सव कधीपासून सुरू झाला याचा इतिहास आपण जाणून घेऊया. सतयुगामध्ये प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले होते, जे की रावणासोबत त्यांनी युद्ध केलं होतं आणि ते युद्ध जिंकून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले होते. तसेच ब्रह्माजी सृष्टीचे रचयिता यांनी सुद्धा सृष्टीची रचना ही या पाडव्याच्या दिवशीच केली होती. तर अयोध्येमध्ये गुढीपाडव्याला सुरुवात झाली होती. तर अयोध्येत या लोकांनी गुढीपाडवा का बरं साजरा केला असेल? गुढी ही समृद्धीचं आणि विजयाची पताका आहे. प्रभू रामचंद्र रावणावर विजय प्राप्त करून या दिवशी परत आले होते. अयोध्येमध्ये जनतेने रामाच्या स्वागतासाठी म्हणून प्रत्येक घरी गुढ्या उभारल्या, दारात रांगोळी काढल्या, सडा रांगोळी, गुढ्या, तोरणं आणि प्रभू रामचंद्राचं त्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं. तर ह्या गुढ्याच का बरं उभारल्या आणि गुढीला वापरणाऱ्या जाणाऱ्या ह्या वस्तू, ज्याच्यामध्ये की बांबू आहे, वस्त्र आहे, फुलांचा हार, आंब्याची तोरणं, साखरेची गाठी, तर ह्याच वस्तू का वापरल्या गेल्या पूजेसाठी? तर याच्या मागे सुद्धा एक गूढ अर्थ लपलेला आहे. जी बांबूची काठी गुढीला वापरले जाते ती आहे धैर्याचं आणि
स्थिरतेचं प्रतीक. जे की वस्त्र वापरल्या जातं, ज्याच्यामध्ये साडी येते, तर साडी ही समृद्धीची आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. साखरेची गाठी. साखरेची गाठी ही मधुरतेचं प्रतीक. तसेच कडुनिंबाचा ढाळा सुद्धा या गुढीला आपण अर्पण करत असतो. तर नात्यातील कडू गोड अनुभव कसे गोड केल्या जातील हे या लिंबाच्या ढाळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. फुलांचं तोरण आणि आंब्याचा हारा सकारात्मकता दर्शवते. तसेच सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण गुढीवर एक तांब्याचा कलश ठेवत असतो. तर हा कलश म्हणजे ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे. तर खरंच किती गूढार्थ यामागे दडलेला आहे. आणि जी ही विजयाची पताका आहे ही घरोघरी प्रभू रामचंद्राच्या स्वागतासाठी, त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण प्रत्येक घरी उभारत असतो. पाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण साजरा करतो आणि या दिवसापासून नवीन ऋतुकालचक्र सुरू होत असते. तर निसर्गामध्ये अनेक बदल होतात. यामध्ये वृक्षांना नवीन पालवी फुटते. म्हणजेच काय होते की वृक्ष हे त्यांचे जे जुने पानं आहेत ते गाळून टाकतात. म्हणजे त्यांची पानझड होते आणि नवीन झाडांना पालवी फुटते. याच्यातून सुद्धा आपल्याला हा निसर्ग एक शिकवण देऊन जातो की जशी वृक्षांना जुनी पानं गाळून टाकून नवीन पानं ते धारण करतात, त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपल्या आयुष्यातली जे काही नकारात्मकता असेल, जे नैराश्य असेल ते सोडून द्यावं आणि नवीन उमेदीने सकारात्मक दृष्टीने जीवन जगावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा, ही शिकवण आपल्याला या निसर्गाच्या माध्यमातून मिळत असते. प्रसाद म्हणून गूळ आणि कडुनिंबाच्या फुलोऱ्याचा प्रसाद दिला जातो. तर या प्रसादामागे सुद्धा एक गूढ अर्थ लपलेला आहे की जे की जीवनात नात्यामध्ये काही कडू गोड अनुभव असतात आणि त्या कडू गोड अनुभवातून सुद्धा आपण कसे संतुलन साधता येईल याचा अनुभव या प्रसादाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येला परत आले होते, म्हणून या दिवशी प्रामुख्याने भक्तजन प्रभू रामचंद्राची पूजा अर्चना करत असतात आणि मंदिरामध्ये दर्शनासाठी अनेक भक्तजन दर्शनाचा लाभ घेतात. तसे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात तर जातात, पण हनुमानजीच्या मंदिरात जाण्याची सुद्धा प्रथा या दिवशी आहे. नवे वर्ष, नवे संकल्प, नवी दिशा, नवी आशा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळत राहील. धन्यवाद.